आता घेणार आहोत बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 मधून। कोल्हापुरातील विशाळगडावर अज्ञातांनी दगडफेक केल्याचा आरोप। अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी संभाजीराजेही विशाळगडाकडे रवाना। विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात संभाजीराजेंची आक्रमक भूमिका। विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची संभाजीराजेंची मागणी। आज विशाळगड संकटात आहे। विशाळगडावरील अतिक्रमण कुणीही खपवून घेऊ शकत नाही। संभाजीराजेंची आक्रमक भूमिका। कुणीही कायदा हातात घेऊ नये। विशाळगडावर अतिक्रमण झालं असेल तर प्रशासन कारवाई करेल। शंभूराज देसाईंचं वक्तव्य। पणजीतील भाजपच्या कार्यक्रमातून केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी कान टोचले। चांगले दिवस आल्यानं आपण जुन्या काळातील संघर्ष विसरतोय। मग भाजप आणि काँग्रेसमध्ये वेगळेपण ते काय? गडकरींचा सवाल। सकाळच्या सर्वेनुसार राज्यात महाविकास आघाडीला 152 तर महायुतीला 136 जागा मिळणार। सर्वेनुसार भाजपला 95, काँग्रेसला 67, ठाकरे गटाला 31, शिंदे गटाला 27, अजित पवार गटाला 18 तर शरद पवार गटाला 41 जागा मिळण्याचा अंदाज। महाविकास आघाडी 175 ते 180 जागा जिंकणार अशी स्थिती। कधीही निवडणुका घ्या, महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळणारच। राऊतांचा विधानसभा निवडणुकीवर मोठा दावा। 2024 मध्ये मोदी जिंकले असं म्हणणाऱ्यांनी डोकं तपासून घ्यावं। मोदींकडे आता बहुमत नाही। जर चंद्रबाबू आणि नितीश कुमार यांना सद्बुद्धी सुचली तर सरकार कोसळेल। संजय राऊतांचं वक्तव्य। काँग्रेसमधील मतफुटी प्रकरणी याच आठवड्यात कारवाई होणार। हायकमांडशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार, सूत्रांची माहिती। मी कुठलीही गद्दारी केलेली नाही, माझी बदनामी थांबवा। त्र्यंबकेश्वर मतदारसंघाचे काँग्रेस आमदार हिरामण खोसकर यांची प्रतिक्रिया। खोसकरांवर विधान परिषदेत क्रॉस वोटिंग केल्याचा आरोप। आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीचा दौरा। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार मोठी घोषणा करण्याची शक्यता। अजित पवार कोणती घोषणा करणार याकडे लक्ष। विधानसभा मतदारसंघावर कुणीही दावा करू नये असा वरिष्ठ पातळीवर निर्णय। लोकसभेतील उणीवा विधानसभेत भरून निघतील, सुनील तटकरेंचं वक्तव्य। तर राज्यात लवकरच सन्मान यात्रा सुरू करणार, तटकरेंची माहिती। अजित पवारांविरोधात 7 कारखाने कोर्टात। शिखर बँक घोटाळा क्लीन चिटला आव्हान देणाऱ्या निषेध याचिका दाखल। अजित पवारांच्या चिंतेत वाढ होण्याची शक्यता। घोडे बाजारामुळे जनता महायुतीला मतदान करणार नाही। अजितदादांवर फडणवीसांनीच आरोप केले, तेच आता क्लीन चिटही देतात। सुप्रिया सुळेंचा निशाणा। शिखर बँक प्रकरणी क्लीन चिट देणं हाच एक मोठा घोटाळा। आरोपीने पक्ष बदलल्यावर सरकार घोटाळ्यासंदर्भातले खटले बंद करते। शिखर बँक प्रकरणाच्या क्लीन चिट वरून राऊतांचा सरकारवर निशाणा। लाडकी बहीण योजना कायमची सुरू ठेवायची आहे। योजनेचा फॉर्म ऑगस्टमध्ये भरला तरी सुद्धा जुलै महिन्याचे पैसे मिळतील, अजित पवारांची माहिती। बीडमध्ये पंकजा मुंडे भावी उपमुख्यमंत्री अशा आशयाचे बॅनर झळकले। विधान परिषदेतील विजयानंतर माजलगावमधील समर्थकांनी लावले बॅनर। 19 तारखेला महायुती सरकारला आमच्या मागण्यांचं निवेदन देणार। मागण्या केल्या तर माझी विधानसभा निवडणुकीतून माघार। आमदार बच्चू कडूंचं मोठं विधान। सर्वच मराठ्यांना ओबीसीमध्ये टाकणं कायद्यानेही शक्य नाही। कुणबी असणाऱ्यांना आमचा विरोध नाहीच, भुजबळांकडून स्पष्ट। सरकारनं ओबीसीमध्ये आरक्षण न दिल्यास 20 जुलैपासून आमरण उपोषण करणार। मनोज जरांगेंची घोषणा। तर 20 जुलैला मराठ्यांच्या बैठकीची तारीखही ठरवणार, जरांगेंकडून स्पष्ट। मुलांचं भविष्य हिसकावायला मुंबईत याल तर ओबीसी शांत बसणार नाही। स्वसंरक्षणासाठी आम्हालाही हत्यारं उगारावी लागतील। ओबीसी नेते प्रकाश शेंडेंचा जरांगेंना इशारा। तुम्ही हत्यारं घेणार म्हणजे काय? हे छगन भुजबळांचंच काम। प्रकाश शेंडेंच्या इशाऱ्यावर मनोज जरांगेंचं उत्तर। सर्व जाती धर्माचे लोक पक्षाला धरून राहिले तर मोठे होणार नाहीत। आपल्या जातीसाठी सर्वांनी एकत्र या, असदुद्दीन ओवेसींच्या प्रतिक्रियेवर मनोज जरांगेंचं उत्तर। पुणे पोलिसांकडून मनोरमा खेडकरच्या बंगल्याची पाहणी। पुणे पोलिसांकडून मनोरमा खेडकरला आणखी एक नोटीस जारी। आज खेडकरची ऑडी कार पुणे पोलिसांनी ताब्यात घेतली। कारसह पूजा खेडकरला पोलिसांनी हजर राहण्याचे आदेश दिले होते। हजर न राहिल्यानं पुणे पोलिसांकडून कायदेशीर कारवाई करण्यात आली। दिव्यांगांचा पूजा खेडकरवर रोष। खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्यानं पूजा खेडकरवर कारवाईची मागणी। पिंपरी चिंचवडच्या तापकीर चौकात परिसरात 2 अज्ञातांकडून वाहनांची तोडफोड। घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। वाकड पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू।
जिल्ह्यातील पर्वती भागात अज्ञातांकडून रिक्षाची तोडफोड, पोलिसांकडून शोध सुरू। कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीला 19 गावांचा विरोध, आज 19 गावांनी कडकडीत बंद पुकारला। तुका म्हणे धावा धावा आहे पंढरी विसावा, तुकाराम महाराज यांच्या पालखीचा धावा तोंडले बोंडले या गावाजवळ पार।